बघितलं? खाल्ले मी 2 घास खाल्ले मी, पण तरी मी अजून जिवंत आहे, नाही मेले. त्या भाजीला छान चव यावी म्हणून फक्त मसाले ऍड केले होते मी. आता सांगून थकले की मी सुधारलीये, मी बदललीये, पण तुमचा कोणाचाच माझ्यावर काही विश्वास नाही बसत आहे. माझ्याच माणसांसोबत असं काही वाईट नाही वागणार, विश्वास ठेवा प्लीज. पारू, दिशावरती तू असा संशय घेतलेला मला अजिबात आवडलेला नाही. तिची माफी मागायला हवीस तू. चला आपण जेवायला सुरुवात करूया. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. बापरे, मी चुकले. एक सासू मो, मी तुमच्या ताटातला घास खाल्ला. मी या घरचा नियम मोडला. या घरातल्या नियमानुसार जेवणाचा सगळ्यात पहिला घास या घरातल्या मालकिणीने खायचा असतो, म्हणजे तुम्ही. ते मी केलं. मी तुमचा मान हिरावून घेतला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी खूप नकळतपणे वागले. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एक सासू मॉम, एक मिनिट. हे बघा, मला माहिती आहे तुमचा सगळ्यांचा माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास बसणं खूप कठीण आहे, पण प्लीज प्लीज विश्वास ठेवा. मी खरंच बदलली आहे, मी सुधारली आहे. तुमचा माझ्यावर विश्वास बसेपर्यंत मी आजपासून रोज जे काही जेवण आपल्या घरी तयार होईल त्याचा पहिला घास आधी खाणार आणि मग तुम्ही सगळे जेवत जा. म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की मी त्यात काही मिसळलेलं नाहीये. परितोष, आता तुझं लग्न झालंय, तुझ्यावर अजून एका माणसाची जबाबदारी आहे. मला असं वाटतं की तू बिझनेसकडे लक्ष द्यावंस आता. तू मुंबईत काहीतरी एक कंपनी चालू करणार होतास ना, त्याचं काय झालं? नाही आत्या, तो प्लॅन मी कॅन्सल केलाय. काय? हा, म्हणजे मी आता मुंबईतले सगळे रस्ते एकदम चकाचक करणार, बघशील तू. हा, त्या रस्त्यावरचा कचरा उचलणार आहे की काय? तू नको फार विचार करू, मी समजावून सांगतो. नाही, कसं आहे, आपल्याकडे रस्ते कशाचे बनतात, म्हणजे खडी, डांबर, कॉन्क्रीट, आपल्याला त्यात पडायचं नाही. मी सगळे रस्ते संगमरवराचे बनवणार. कसले? गुड क्वेश्चन. मार्बल काका, मार्बल. पांढरे शुभ्र रस्ते एकदम चकाचक. पण इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही? हो, आम्ही परितोष. नमस्कार, मीच. हो, तुम्हालाच अटक करायला आलोय आम्ही. अटक? काय? काय? परितोषला अटक करायला आलाय? पण केलंय काय त्यांनी? आम्ही परितोष यांना अफरातफरी आणि फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करायला आलोय. पवार, घ्या. नाही 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 नाही, बघा तुम्ही त्याला नका घेऊन जाऊ. प्लीज एक मिनिट. येतो आम्ही. एक सासू मॉम, परिश्वर, परिश्वर. दिशा,
अगं दिशा काय झालं? ए सावित्री जा ना पाणी आण. दिशा दिशा बहिणी बघा नाही तुला चक्कर आली. दिशा आण आण पटकन आण. दिशा हा परिश्वर परिश्वरांना वाचवा प्लीज. एक सासू मॉम प्लीज. हे बघा प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा. त्यांनी खरंच काही नाही केलंय. तो खूप साधा आहे. प्लीज सासू मॉम सांगा ना तुम्ही प्लीज. दिशा ऐक ना बहिणी आता आदित्यला पाठवतील त्याला आणायला. आई हे बघ दिशाचं सोड. माझ्यासाठी परितोषला प्लीज सोडवून आणा आई पण ती नाट प्लीज. आई बघतो आम्ही काय करायचं ते. चल. निघाले तर आदित्य आणि प्रीतम ते आणतील परितोषला. परिश्वर अगे गप ना सांगितलं ना आदित्य आणि प्रीतम गेलेत आणायला. पावड. त्या परितोषचं काय व्हायचं ते होते. त्याने मला काहीच फरक नाही पडत. हा पण आजच्या नाटकामुळे एवढं तर कळलं की मी या अहिल्याला इमोशनल ब्लॅकमेल करून अजून मूर्खात काढूच शकते. अहो साहेब मी खरंच बोलतोय. मी कुठलाही फ्रॉड केलेला नाहीये. फ्रॉड काय असतो तेही मला माहिती नाहीये. मी एक बिझनेसमॅन आहे आणि फक्त बिझनेसच मला समजतो. मग तुझ्या विरोधात एवढ्या लोकांच्या कंप्लेंट्स उगाच येतात का? डोक्यावर पडल्यात का ती माणसं तुझ्या विरोधात तक्रार करतील? अहो नाही मी सांगायच. अरे आदित्य प्रीतम बरं झालं यार तुम्ही आलात. त्या माहिती होता आत्या तुम्हाला नक्की पाठवणं. आदित्य भाऊ प्लीज ह्यांना सांग ना यार मी कुठलाही फ्रॉड केलेला. इन्स्पेक्टर साहेब हे बघा आम्ही परितोषला खूप चांगलं ओळखतो. माझा चुलत भाऊच आहे तो. तुमच्याकडनं काहीतरी गैरसमज झाला असेल. हे बघा परितोष फसवणाऱ्यांपैकी नाही आहे. हे बघा यामध्ये परितोष विरोधात अनेक कंप्लेंट्स आल्यात बघा. परितोष मला एक सांग तू नेमकं काय करतो? कसला बिझनेस करतो? मी ॲक्च्युली एक जगावेगळ्या बिझनेसमध्ये आहे. माणसं जोडायच्या बिझनेसमध्ये. हा आल्यापासून असंच काहीतरी बडबडतोय. आता याचं लय झालंय. 2 फटके दिले ना लगेच पोपटासारखं बोलायला लागेल. ओ साहेब 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 हे बघा तुम्ही असा कायदा हातात नाही घेऊ शकत. हा आणि त्याच्या विरोधात फक्त तक्रार आल्यात. सिद्ध नाही झालाय गुन्हा अजून. 2 मिनिट जरा बोलू द्या ना आम्हाला प्लीज. परितोष नेमकं काय करतो ते तरी सांग. काय कसली बिझनेस आयडिया ही? सांगतो. हे बघ ही एक स्कीम आहे. त्याच्यामध्ये माणसं जोडायची असतात. म्हणजे एका माणसाने पुढे 3 माणसं या स्कीममध्ये आणायची. प्रत्येकाने 500-500 रुपये जमा करायचे. 3 माणसं आल्यानंतर त्यांना 800 रुपये मिळणार. आणि त्या 3 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली की त्या माणसाला प्रत्येक माणसामागे 800-800 रुपये मिळत राहणार. म्हणजे जितकी जास्त माणसं आपण या स्कीममध्ये आणू तितका जास्त फायदा आपल्याला होणार. म्हणजे एका महिन्यात माणूस करोडपती होणार. एक्झॅक्टली हेच तर सांगतोय. बरोबर समजलं तुम्हाला. म्हणजे आता बघ हा मी जर 3 माणसं आणली आणि त्या 3 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली म्हणजे किती माणसं झाली? 9 झाली. करेक्ट. आणि त्या 9 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली की 27 माणसं झाली. त्या 27 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली की 81 माणसं झाली. त्या 81 माणसांनी पुढे अजून 3-3 माणसं आणली की 243 माणसं जमली. आणि त्या 243 माणसांमधला प्रत्येक माणूस 800-800 रुपये कमवतो. म्हणजे किती पैसे झाले? मी सांगतो तुमचं थोडंसं मॅथ्स कच्चं दिसतंय मला. 1,94,400 रुपये. म्हणजे अप्रॉक्सिमेटली पकडा 2 लाख रुपये. आणि हे फक्त तुम्हाला 8 दिवसातच मिळणार. हा म्हणजे महिन्याकाठी किती? गुड पॉईंट. 1.6 CR. परितोष ऐक ना तू थोडा वेळ बाहेर जा ना मी बोलतो. अरे पण तुला नीट समजवता येईल का त्यांना? अरे मला कळलं ना आता. हा बघा विचार करा. थिंक अबाउट इट. 3 माणसं. हा अँड लेट मी नो. मी आहेच इकडे. 3 माणसं शोधा तुमची.
हो साहेब, तुम्ही नका पडू याच्यात. तो कसा पडलाय ते माहित नाही आम्हाला. अहो पण ते म्हणतायत तसं खरंच होऊ शकतं का? अहो असं काही नसतो. हा सगळा मूर्खपणाचा खेळ आहे. आम्हाला कळत नाहीये की परितोष याच्यात कसा फसला. आणि आय एम शुअर याचा मुख्य सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. हे बघा, आता तुम्ही जसं या स्कीमला भुललात ना, तसा परितोष सुद्धा यात फसलेला आहे. इन्स्पेक्टर साहेब, मी रिक्वेस्ट करतोय, हे बघा यात त्याचा काहीच दोष नाहीये. तुम्ही प्लीज सोडा त्याला. आम्ही त्याची जामीन देतो. पण इतका हुशार मुलगा या फ्रॉडमध्ये अडकलाच कसा? डोक्यावर पडल्यामुळे. ठीक आहे, आता साक्षात किर्लोस्कर तुम्ही आलात म्हणून जामिनावर सोडतोय. हवालदार, त्यांची सगळी प्रोसेस कंप्लीट करा आणि सोडा त्यांना. थँक्यू. ठीक आहे. कोणेश्वरांना कोणीतरी चुकीच्या आरोपाखाली मुद्दाम फसवलंय. मला माहिती आहे, माझं मन सांगतंय किती साधा आहे, किती भोळा आहे माझा नवरा. दोघं पण मूर्ख आहेत. तो परितोष आला तेव्हा किती मोठं मोठं बोलत होता, मी हे करणार, मी ते करणार. मला तर विमान सुद्धा आणून देणार होता. आता पोलीस का घेऊन गेले मग? असं कुठला बिझनेस करतोय हा? मला ना काही कळत नाहीये. आई, हे बघ आला परितोष. परेश्वर आले. परेश, तुम्ही बसा. तुम्ही बरे आहात ना? मी ठीक आहे. परितोष, पोलीस का घेऊन गेले होते तुला? हे बघ, तू काही चुकीचं करत नाहीयेस ना? हा, सांग मला. नाही आत्या, अगं परितोष, हा सगळा काय प्रकार आहे? म्हणजे तू इकडे आलास तेव्हा लोक तुझा जय जयकार करत होते, आता पोलीस तुला पकडून घेऊन गेलेत. हे सगळं काय प्रकरण आहे? काय करतोयस तू नेमकं? बिचारा माझा परितोष किती हुशार होता. दादासाहेबांना वाचवायला गेला आणि डोक्यावर पडला. तेव्हापासून असं काहीतरी वागतोय बिचारा. आदित्य, पोलिसांशी बोललास का? त्यांनी काय चार्जेस लावलेत परितोषवर? आई, यांनी एक स्कीम सुरू केली होती इन्व्हेस्टमेंटची. त्यात लोकांनी पैसे गुंतवायचे होते आणि मग लोकांनी पैसे गुंतवले. त्याचं पुढे काय झालं हे कोणालाच नाही माहिती, यालाही नाही माहिती. त्यामुळे लोकांनी याच्या विरोधात तक्रार केली. याला जामिनावर सोडून आणलाय. आत्या, माझा प्लॅन खरंच खूप चांगला आहे. लोकांनी फक्त ट्रस्ट करायला पाहिजे, बस एवढंच. हा चोमू काय प्लॅन करणार? तरी नशीब पोलीस फक्त अटक करून घेऊन गेले. त्याला ते इन्व्हेस्टर्सच्या ताब्यात दिलं असतं ना, तर चांगलं तुडवून तडवून मारलं असतं. या स्कीममध्ये जितक्या लोकांनी पैसे गुंतवलेत त्या सगळ्यांचे पैसे परत करा. का पण आपण का द्यायचे ते पैसे परत? त्याने चूक केली, तो निस्तरेल ना. असं कसं? हा, वहिनी मला सांगा, हे जर प्रीतमनी केलं असतं तर तुम्ही निस्तरलं असतात ना? ती सोडून दिलं असतं त्याला वाऱ्यावर. ते काही नाही. हा, वहिनी बरोबर बोलतात. वहिनी प्लीज लोकांचे पैसे देऊन टाका आणि माझ्या परितोषला सोडवा प्लीज प्लीज. सोडवतील, बोलतील ना मी. तुम्ही नका काळजी करू, मी करेन सगळं. अगं आत्या, म्हणजे वहिनी करते. शांत राहा. मला पण कौतुकच वाटतंय. वहिनी वहिनी अचानक इतके पैसे द्यायला लगेच तयार झाल्या. आणि कारण काय? तर दादासाहेबांचा जीव वाचवलं. बाप रे, एवढ्याशा कामासाठी एवढे पैसे देत आहेत. असू देत, परितोषचं कामही झालं आणि मला सुद्धा मज्जा आली. एक नंबरचा मूर्ख पावलट आहे. ए काय? व्हिडिओ बघत होते त्यातला मुलगा. परेश्वरांबद्दल बोलताय ना तुम्ही? हो, खरंय. मला पण कौतुकच वाटतंय.
एक सासू मॉमचं. म्हणजे एक सासरे डॅडचा जीव वाचवला म्हणून ते परीश्वरांसाठी काहीही करायला तयार आहेत. पण तुमच्या एक लक्षात येते का न्यू सासू मॉम? एक सासरे डॅडचा जीव वाचवताना झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये परितोषचं जे नुकसान झालंय त्या गोष्टीचं गिल्ट एक सासू मॉमच्या मनात खूप भरलंय. म्हणजे बघा ना, फक्त परीश्वर आहेत म्हणून त्यांनी मला सुद्धा या घरात एंटर करून दिलं. न्यू सासू मॉम, मला असं वाटतं एक सासू मॉमच्या याच गिल्टचा तुम्ही सुद्धा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे. एक मिनिट, तू म्हणतेस मी फायदा करून घ्यायचा कसं? आता नीट लक्ष देऊन ऐका. परीश्वर तुमचा भाचा आहे आणि परीश्वरचा एक सासरी डॅडचा जीव वाचवताना स्वतःचा पर्सनल लॉस झालाय, ज्या गोष्टीचं गिल्ट अजूनही एक सासू मॉमच्या मनात आहे. म्हणजे तुम्ही या गोष्टीचा मोठा इश्यू क्रिएट करू शकता आणि त्याचं भांडवल करून तुम्ही या घरातलं तुमचं महत्त्व वाढवू शकता. ओके, आता तुम्ही बाहेर जायचं आणि सगळ्यांना ओरडून सांगायचं की या घरात आत्तापर्यंत जसा तुमच्यावर अन्याय होत आला तसाच परीश्वरवर पण झालाय. कसं त्या एका ॲक्सिडेंटमुळे परीश्वरचं फ्युचर इन्सिक्युअर झालंय. जसा जसा तो इश्यू मोठा होत जाईल तसंच तुमचं स्थान या घरातलं तेही मोठं होत जाईल आणि लवकरच तुम्ही व्हाल या घरातली पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर. ही शपथ! पण हे होईल का खरंच? न्यू सासू मग मला ना तुमची हीच गोष्ट नाही आवडत. काय? तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्सच नाही आहे काही. ओके, आपण एक काम करूया. आता तुम्ही इमॅजिन करा तुम्ही या घराच्या मालकीण आहात आणि तुम्ही कसं वॉक करा ते मला दाखवा. रेडी? सी, न्यू सासू मॉम, एकदम परफेक्ट जमतंय तुम्हाला सगळं. आता हाच कॉन्फिडन्स तुमच्यात तसाच कायम ठेवा. तुम्हाला खरं सांगते, तुम्हाला स्वतःची जेवढी व्हॅल्यू नाही आहे ना तेवढी मला तुमची आहे. मला माहिती आहे माझ्या न्यू सासू मॉमने जर ठरवलं तर आकाश आणि जमीन एकत्र करून दाखवतील. त्यामुळे आता या घराची मालकीण होणं मनावर घ्या. नेक्स्ट अहिल्यादेवी किर्लोस्कर तुम्हाला व्हायचंय. फोकस करा. दामिनी देवी किर्लोस्कर व्हायच्या तयारीला लागा न्यू सासू मॉम. कळतंय ना तुम्हाला? तिशा खरं बोलतेय, या घराची खरी मालकीण मीच आहे. आता तुम्ही बघाच या दामिनी देवी किर्लोस्करचा रुबाब. दामिनी. बा, हे बघ, तू हल्ली जेवत नाहीयेस नीट. काय हालत करून घेतलीस बघ ना स्वतःची. आबाळ करून घेतोय स्वतःची. सतत विचार करत असतोस. गणिबी सारखं सांगत असतो मला की तू त्याच्याशी सुद्धा धड बोलत नाहीयेस. त्यांना हाक मारली तरी लक्ष नसतं तुझं. बा, नको ना विचार करू तू. वा, बाहेर बा 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 काय काय बा, हे बघ, तुला बरं वाटत नाहीये. तू तू कुठं चाललायस आता? जेवण मी अर्धवट राहिले, पोट नाही भरलं तुझं.
वा